बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक 15 जानेवारी रोजी झाली। 22 जानेवारी रोजी महापौर पदाचे आरक्षण सोडत झाली। आता महापौर उपमहापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नगरविकास विभागाने 30 किंवा 31 जानेवारी रोजी महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करावा असं सांगितलंय। विभागीय आयुक्तांनी पीठासन अधिकारी निश्चित केल्यानंतर निवडीच्या सभेची तारीख जाहीर होणार आहे। त्यामुळे महापौर उपमहापौर पदासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेतील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडीकडे लक्ष लागून राहिलंय। 22 जानेवारी रोजी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं। त्यानंतर महापालिकेतील नगरसचिवांनी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यासाठी सदस्यांची बैठक बोलावण्याची तारीख आणि वेळ निश्चितीसाठी संबंधित विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव जाहीर करावा असे आदेश दिले आहेत। 24 आणि 25 जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांनी महापालिकेच्या प्रथम सभेची तारीख आणि पीठासन अधिकारी निश्चित करावेत आणि सभेची सूचना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी असा कार्यक्रम निश्चित केलाय। त्याचबरोबर 27 ते 28 जानेवारी रोजी महापौर उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देशन पत्र महापालिकेच्या नगर सचिवांकडे सादर करतील। 30 किंवा 31 जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर उपमहापौर निवडण्यात यावेत असं या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलंय। 31 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्यानं 30 जानेवारी रोजी महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे। एकंदरीत महापौर निवडीची रूपरेषा पाहिली तर इचलकरंजीत 4 वर्षांपासून तसंच कोल्हापुरात 5 वर्षांपासून सुरू असलेलं महापालिकेतील प्रशासकीय राज संपुष्टात येऊन 1 फेब्रुवारीपासून महापालिकेवर पुन्हा एकदा पदाधिकारी विराजमान होणार आहेत। त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इचलकरंजीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय तर कोल्हापूर महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। त्यामुळे दोन्ही महापालिकांमध्ये भाजपचाच महापौर होईल याची शक्यता आहे।